हॅलो, मी सोनाली. हे आहे महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर वसलेले इतिहास आणि श्रद्धेचा संगम म्हणजे श्री कनकादित्य मंदिर. रत्नागिरी जिल्ह्यातील कशेळी गावात वसलेले हे 850 वर्ष जुने महाराष्ट्रातील एकमेव सूर्यमंदिर. स्थानिक लोककथेप्रमाणे सांगितले जाते की या गावात कनकाबाई नावाची एक साध्वी स्त्री राहत होती. त्या रोज सूर्यदेवाची उपासना करत. एका रात्री त्यांना स्वप्न पडले. समुद्रकिनारी गुहेत सूर्याची एक तेजस्वी मूर्ती आहे आणि ती मूर्ती कशेळी गावात विराजमान व्हावी अशी सूर्यदेवांची इच्छा आहे. काही दिवसात गावाशेजारी एक व्यापारी जहाज अडकलेले सापडलं. सांगितलं जातं की 1293 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीने सौराष्ट्रावर आक्रमण केले. त्या काळी सौराष्ट्रातून काही नाविक एका जहाजाने पळून गेले आणि आपल्यासोबत त्यांनी सूर्यदेवाची मूर्ती सुरक्षित ठेवण्यासाठी एका गुहेत लपवून ठेवली होती. हीच मूर्ती पुढे कशेळी गावाजवळ आढळून आली. गावकऱ्यांनी कनकाबाईच्या मार्गदर्शनानुसार ती मूर्ती शोधली आणि मोठ्या श्रद्धेने मंदिर उभारलं, ज्याला नाव दिलं श्री कनकादित्य मंदिर. कनक म्हणजे सुवर्ण, आदित्य म्हणजे सूर्य. कनकाबाईचा सहभाग आणि मूर्तीचं तेज यांचा संगम म्हणजेच कनकादित्य. गावकऱ्यांच्या श्रद्धेने निर्माण झालेले हे मंदिर आजही तेवढ्याच भक्तिभावाने जपलं जातं. या मंदिराचं खास वैशिष्ट्य म्हणजे याचे कोकणी स्थापत्य शैलीतलं रचनाशैली संपूर्णपणे सागवान लाकडाच्या बांधकामापासून आहे. अगदी पाय धुण्यासाठी बाहेरील विहिरीतून पाणी काढण्याची पारंपरिक पद्धत अजूनही जिवंत आहे. मंदिराला भेट देण्यासाठी सर्वोत्तम ऋतू म्हणजेच हिवाळा आणि पावसाळा. येथे हिवाळ्यात हवामान अतिशय आल्हाददायक असतं. प्राचीन परंपरा, ऐतिहासिक कथा, आध्यात्मिक शांतता आणि भक्तीचा संगम येथे अनुभवायला मिळतो. हे आहे श्री कनकादित्य मंदिर, कोकणातलं एक अस्सल सांस्कृतिक रत्न.